साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। 8 घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक। 20 तोळे सोन्यासह 1 लाख रुपयांची कॅश जप्त। भरदिवसा अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस जेलरोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे। त्याच्याकडून 8 घरफोड्या उघड करून 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील 1 महिन्यापासून अपार्टमेंटमधील दिवसा बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। त्या अनुषंगाने तपास करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हा अशोक सराफ बाजारामध्ये सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार लावलेल्या सापड्यामध्ये संशयित आरोपी आनंद कृष्णहरी कोडम वय 45 राहणार वज्रेश्वरी नगर सादुल पेट्रोल पंपाच्या मागे अक्कलकोट रोड हा मिळून आला। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे झुमके मिळून आले। याबाबत त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 7 तर MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा एकूण 8 घरफोडी केल्याची कबुली दिली। 8 घरफोड्यांमधील 22.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपयांची कॅश आरोपीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दिली। आज या ठिकाणी जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या 1 महिन्यापासून ज्या काही दिवसा बंद घराचं कुलूप तोडून घरफोडीच्या ज्या घटना घडत होत्या त्या घटना काही प्रमाणात वाढल्या होत्या। हा खूप चिंतेचा विषय होता आणि त्या अनुषंगाने जेलरोड पोलीस स्टेशनचे नुकतेच DB पथकाचा इन्चार्ज नुकताच चार्ज घेतलेले PSI अल्फा शेख साहेब आणि जेलरोड पोलीस स्टेशनचं गुन्हे प्रकटीकरण पथक या सर्वांनी ह्या गोष्टी खूप गंभीरतेने घेतल्या आणि दिनांक 1 सप्टेंबर रोजी एका घरामध्ये दिवसा 10:30 वाजता घरातले लोक दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेले होते। त्या दरम्यानी या गुन्ह्यातील आरोपी हा त्या ठिकाणी जाऊन त्यांनी घराचा लॉक तोडलं आणि आतमध्ये कपाटातील दागिने चोरी केले आणि सदरचे दागिने चोरी करून तो सोनाराकडे विक्रीला जात आहे अशी माहिती आपल्या DB पथकाचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे इन्चार्ज अल्फा शेख साहेब आणि त्यांच्या टीमला मिळाली आणि त्यांनी सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून चौकशी केली असता जेलरोड पोलीस स्टेशनचे 7 घरफोडीचे गुन्हे आणि MIDC पोलीस स्टेशनचा 1 घरफोडीचा गुन्हा असे एकूण 8 घरफोडीचे गुन्हे त्यांनी कबूल केले आणि त्या अनुषंगाने जी रिकव्हरीही दिली त्याच्यामधली मुद्देमालाची। विशेष म्हणजे हे सर्व गुन्हे दिवसाची घरफोडी होती।